नमस्कार. गोड पदार्थांवर आपण जी चारोळी पाहतो ना, ती आठवतेय? तिला फक्त एक सजावटीची वस्तू समजत असाल तर जरा थांबा. आज आपण या छोट्याशा दिसणाऱ्या दाण्यांमधली अशी काही रहस्य उलगडणार आहोत, जी ऐकून तुमचा याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. हो, अगदी बरोबर. चारोळीला फक्त शिरा किंवा लाडवापुरतं मर्यादित ठेवणं म्हणजे तिच्या खऱ्या ताकदीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. ही छोटीशी बी खरं तर आपल्या आरोग्यासाठी एक वरदान ठरू शकते. तर मग प्रश्न हा आहे की या एवढ्याशा दाण्यांमध्ये असं काय खास आहे? काय दडलंय यात? चला तर मग या छोट्या दाण्यांच्या जगात एक फेरफटका मारूया आणि जाणून घेऊया की यात असं काय आहे. आपलं पहिलं रहस्य आहे थकवा आणि ऊर्जा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसभर थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा जाणवतो, नाही का? पण यावर चारोळी हा एक साधा आणि जबरदस्त उपाय ठरू शकतो. जरा विचार करा. एका बाजूला आहे सततचा थकवा आणि मरगळ आणि दुसऱ्या बाजूला दिवसभर टिकणारी ताकद आणि ऊर्जा. चारोळी शरीरात हाच फरक घडवते. ती शरीराला आतून पोषण देऊन अशक्तपणा दूर करते. पण हे होतं कसं? तर याचं उत्तर आहे चारोळीतल्या पोषक तत्वांमध्ये. यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि अनेक आवश्यक जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. हे घटक आपल्या शरीराला झटपट ऊर्जा देतात आणि स्नायूंना मजबूत करतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा चारोळी दुधासोबत घेतली जाते तेव्हा तिचे फायदे अक्षरशः दुप्पट होतात. हे मिश्रण शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय मानलं जातं. पण थांबा, चारोळीचे फायदे फक्त ऊर्जेपुरतेच मर्यादित नाहीत. तिचं दुसरं रहस्य दडलंय आपल्या त्वचेच्या सौंदर्यात. चारोळी त्वचेसाठी एका नॅचरल क्लीन्झरप्रमाणे काम करते. म्हणजे ती त्वचेला फक्त वरून नाही तर थेट आतून स्वच्छ करते. आणि यामुळे त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते. चारोळीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे त्वचेसाठी ती एक जादूच ठरू शकते. तिची पेस्ट, दूध किंवा गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावली की पिंपल्स, काळे डाग आणि पिगमेंटेशनसारख्या समस्या कमी व्हायला मदत होते. आपलं तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं रहस्य आहे बुद्धी आणि स्मरणशक्ती. चारोळीला बुद्धीचे फळ असंही म्हटलं जातं आणि त्यामागे एक ठोस कारण आहे. विचार करा, रोज सकाळी फक्त 5 चारोळीचे दाणे. ही इतकी छोटीशी सवय आपल्या मेंदूसाठी किती फायदेशीर ठरू शकते. चारोळीमध्ये असलेले पोषक घटक थेट मेंदूच्या कार्याला चालना देतात. यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. म्हणूनच जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना बौद्धिक काम जास्त करावं लागतं त्यांच्यासाठी चारोळी खूपच उपयुक्त आहे. आणि आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. चारोळीचे फायदे तर आपण पाहिले, पण ती खाताना एक मोठी चूक अनेक जण करतात आणि यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आश्चर्य वाटेल, पण जवळपास 99% लोक चारोळी खाताना नकळतपणे एक मोठी चूक करतात. त्यामुळे ती चूक कोणती आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ती चूक म्हणजे चारोळीचं अतिसेवन. हो, चारोळी नेहमी प्रमाणातच खावी, कारण जास्त खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची साल काढून खाणं जास्त फायदेशीर ठरतं. हे 2 नियम लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग ह्या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? एक लहानशी गोष्ट, जसं की रोज फक्त 5 चारोळीचे दाणे खाणं आपल्या आरोग्यात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकते. तर मग प्रश्न हा आहे की जर 5 दाणे इतका फरक घडवू शकतात, तर आपल्या आयुष्यात अशा कितीतरी लहान गोष्टी असतील ज्यांची शक्ती आपण अजून ओळखलेलीच नाही.